यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे 2 लाख लोकांना बसणार फटका। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। महापालिका सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समिती आणि नगरसेवकांचा कोणताही हस्तक्षेप नसल्यामुळे सोलापूर महापालिका प्रशासनाने गेल्या 5 वर्षात सुसाट वेगाने विकासाची कामे करणे अपेक्षित होते। मात्र प्रशासकीय कालावधीत उल्लेखनीय काम झाल्याचे फारसे दिसत नाहीये। गेल्या 5 वर्षात प्रशासनाला 54 मीटर रस्त्याचा विषय सोडवता आला नाही। तब्बल 18 कोटी रुपये खर्च करून महापालिकेने रेल्वेकडून अवंतीनगर या ठिकाणी रेल्वे अंडरब्रिज बांधला। हे काम होऊन देखील 3 वर्ष झाली, तरीही महापालिका या ब्रिजच्या खाली अप्रोच रोड करू शकली नाही। तसेच रेल्वे ट्रॅकच्या पलीकडील 16 झोपड्या काढून 8 महिन्यांचा कालावधी उलटून गेला, तरी देखील या ठिकाणी महापालिकेने अवघे 300 मीटरचे काम देखील केले नाही। यामुळे छत्रपती संभाजी महाराज चौक, अवंतीनगर ते CNS हॉस्पिटल पर्यंत 54 मीटर रस्त्याचा चांगला पर्याय सोलापूरकरांना अद्यापही मिळू शकला नाही। अण्णाभाऊ साठे चौक ते मरियाई चौक या दरम्यान असलेला आणि 100 वर्ष जुना असलेला रेल्वेचा ब्रिज नोव्हेंबर अखेर पाडणार असल्याचे रेल्वेचे वरिष्ठ मंडल प्रबंधक योगेश पाटील यांनी सांगितले। आणि महापालिकेने पर्यायी रस्ता करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सुमारे 2 लाख लोकांना अवघा 1 किलोमीटरचा रस्ता ये-जा करण्यासाठी 7 ते 8 किलोमीटरचा वळसा घालून ये-जा करावी लागणार आहे। रेल्वेचा ब्रिज पाडल्यानंतर प्रचंड मोठी गैरसोय होणार आहे। मात्र अजूनही महापालिकेला याचे गांभीर्य नाही, हे दुर्दैव। सोलापूर जिल्ह्यातील 11 नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी एकूण आहेत 4,43,000 मतदार। नगर परिषद निवडणूक लागल्यामुळे अनेकांचे राजकीय अस्तित्व लागणार पणाला। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक सोलापूर जिल्ह्यात आज दक्षिण सोलापुरातील विविध गावांचा होणार दौरा। टीईडीच्या विरोधात राज्यभरातील 25 शिक्षक संघटना आल्या एकत्र। आता रविवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला जाणार मोर्चा। गझल नवाज भीमराव पांचाळे आणि त्यांची कन्या भाग्यश्री पांचाळे यांनी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात एकाहून एक सरस गझल सादर करून रसिकांची मिळवली वाहवा। जीवनाचा हा खरा वृत्तांत। आज सायंकाळी कवी वैभव जोशी, गायक दत्तप्रसाद रानडे यांचा सोबतीचा करार या कार्यक्रमाने गझल महोत्सवाचा होणार समारोप। नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकांची राजकीय कार्यकर्त्यांना उत्सुकता। 12 डिसेंबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर होणार। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. ह्युंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी ह्युंदाई आता आपल्या सोलापुरात। क्रेटा, वेन्यू, अल्काइझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध। सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये एक्स्टर, ऑरा, ग्रँड, आयटेल, निऑस गाड्या CNG मध्ये आणि तेही 0 डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध। सोमाणी ह्युंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा। भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या। पत्ता सोमाणी ह्युंदाई, हॉटेल बालाजी सरोवर जवळ, होडगी रोड, सोलापूर। संपर्क 9225179300। सोलापूर शहरातील 96 बेकायदेशीर बांधकामांपैकी 41 इमारतींवर महापालिका करणार कारवाई, आयुक्तांनी दिले आदेश। गेल्या 10 महिन्यांपासून सोलापुरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरूच। काम रखडले, महापालिका देणार मक्तेदाराला नोटीस। अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संपर्क असलेला जुबेर हंगेरकर याच्याकडे ATS पथकाला आढळला संशयास्पद असा एक TBचा डेटा।
सोलापूर शहराजवळील कुंभार येथे असलेल्या 30,000 घरांच्या रेनगराच्या प्रकल्पासाठी शासनाने विविध प्रकारचा तब्बल 17 कोटी रुपयांचा कर केला माफ. सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात 6 नोव्हेंबरपासून राज्य नाट्य स्पर्धेचे आयोजन. एकूण 19 प्रयोग होणार. सोलापूर शहरातील विविध दुभाजक विकसित करण्यासाठी महापालिकेने केलेल्या आवाहनाला संस्था बँकांचा अत्यल्प प्रतिसाद. सोलापूर महापालिकेतील उपायुक्त तैमूर मुलाणी यांची बार्शी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी बदली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सोलापूर जिल्ह्यातील 244 गावांची करण्यात आली निवड. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांची माहिती. पुणे जिल्ह्यात 17 ठिकाणी रणधुमाळी. 14 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता मंगळवारपासून लागू झाली. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स. कमोड, वॉश बेसिन, मिरर, जकोजी फिटिंग्स, एन्क्लोजर, स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर, सोलापूर. मोबाईल 9172 21 17 68. पुण्यातील बाजीराव रस्त्यावर तरुणाचा पूर्व वैमनस्यातून खून. भर दिवसावार 3 अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात. पुण्यातील विस्तारित 2 मेट्रो मार्गांना मंजुरी. हडपसर, लोणी काळभोर, सासवड मार्गांचा समावेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी. मुंबई, पुणे, नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार. पायाभूत सुविधांना गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सुपर 50चा प्रस्ताव सादर. JEE नीटच्या तयारीसाठी होणार फायदा. प्रत्येक जिल्ह्यातील 100 जणांना लाभ. डॉक्टर महेश पालकर, संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग यांची माहिती. OpenAIने आज भारतात ChatGPT Go ही सदस्यत्व सेवा सुरू केली आहे. मर्यादित कालावधीसाठी भारतीय वापरकर्त्यांना 1 वर्षासाठी या सेवेचा विनामूल्य लाभ घेता येणार. कंपनीकडून घोषणा. Kia, movement that inspires. यंदाच्या दिवाळीत पुणे रेल्वे स्थानकावरून तब्बल 35 लाख प्रवाशांनी केला प्रवास. पुण्यातून धावल्या नियमित अनविशेष 1100 गाड्या. प्रवासी संख्येचा नवा उच्चांक. पद्मसिंह जाधव, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे यांची माहिती. पुणे जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात प्रायोगिक तत्वावर माझे अस्तित्व हा राज्यातील पहिला एकल महिलांसाठीचा प्रकल्प राबवण्यात येणार. शासकीय योजनांमधून थेट लाभ मिळणार. राज्यातील महिला शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी राज्य सरकारकडून ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू. यासाठी शेतकरी महिलांना केंद्र व राज्य सरकारकडून मिळणार अर्थसहाय्य. शेतकरी महिलांचे सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न. ब्रिटनमधील भारतीय उद्योजक तसेच जगातील नामांकित उद्योग समूह हिंदुजा ग्रुपचे चेअरमन गोपीचंद हिंदुजा वय 85 यांचं निधन. छत्तीसगडमध्ये मालगाडीला पॅसेंजर गाडी धडकली. रेल्वे अपघातात 8 जणांचा मृत्यू. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.